इथले आसन काढून ठेवा. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत सद्गुरु परमपूज्य मोरे दादा आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी विराजमान असलेल्या परमपूज्य गुरुमाऊली यांना शतकोटी प्रणाम. उपस्थित सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, श्री गुरु दत्तात्रय यागाचा आज 6वा दिवस बरोबर. तर आज रुद्र याग आहे. अखिल भारताचं कुलदैवत भगवान शंकर आणि आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राचं 18 पगड जातीचं कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा. तर त्यांचा आज याग आहे. प्रथम रुद्र याग येईन. भगवान शंकराच्या पिंडीवर आपण दूध, उसाचा रस आणि पाणी याचा अभिषेक करणार आहोत आणि ते अभिषेक करताना रुद्र घेणार आहोत. भगवान शंकराची अति उच्च अशी सेवा ही रुद्र सेवा आहे आणि ती आपण आपल्या पिंपळाचा वाडा खंडाळा येथे स्वामींच्या चरणी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने रुजू करत आहोत. हवनासाठी आपण पांढरे तांदूळ आणि साखर ह्या 3 बोटांनी मृगी मुद्रेने टाकायचं आहे. टाकताना मोठ्याने स्वाहा म्हणायचं आहे. स्वाहाकार करताना कुणीही बोलायचं नाही, कारण हे अग्निदेवतेद्वारे त्या देवतेला पोहोच करण्याचं काम हे अग्निदेवतेची पत्नी स्वाहा. अग्निदेवतेला 2 पत्नी आहेत. स्वाहा ही देवकार्यासाठी वापरली जाते आणि पितृकार्यासाठी स्वतः ही पत्नी पोहोच करण्याचं कार्य करत असते. म्हणून आपण ह्या केंद्रामध्ये अति उच्च कोटीची ही सेवा करत आहोत. ही जर सेवा आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो. ही सेवा केल्यानंतर जे कोणाचे मुलं ऐकत नसेल, मुली ऐकत नसेल, वडिलांचं मुलगा ऐकत नसेल, दुसऱ्यांचे कामं लवकर करत असेल, घरा शेजारचे हट्टीपणा करत असेल, त्रास देत असेल, तर हे भगवान शंकराचं रुद्राभिषेक तीर्थ जर त्यांना दिलं तर हट्टीपणा कमी होतो. त्यानंतर व्यसन कोण करत नाही असं शोधूनही सापडणार नाही. बरेचसे लोक व्यसन करत असतात, पण आपल्याला रस्त्याने पडताना तेवढाच मनुष्य दिसत असतो. म्हणून कोणाला पेपर वाचण्याचं व्यसन असतं, कोणाला मशिरी लावण्याचं व्यसन असतं, अनेक प्रकार व्यसनाचे आहेत. हे रुद्रयागाचं जर तीर्थ आपण त्यांना दिलं, व्यसन मुक्त झालेला अनुभव येतं. म्हणून ही अति उच्च कोटीची सेवा आपण ह्या केंद्रात आज स्वामींच्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने करत आहोत. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी स्वाहाकार मोठ्याने करायचा आहे. किमान स्वर्गात तरी आवाज गेला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. 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 स्वाहा 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 स्वाहा